चौकाराकरिता 100 रुपयांचं कॅश प्राइज नक्कीच शिवकृपा मंडप डेकोरेटर्सचे प्रोप्रायटर आदरणीय सन्माननीय परशुरामजी पाटील यांच्याकडनं हे बिरवाळी करता पारितोषिक लागलं जात आहे। टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सुरुवात करूया या सामन्याला। महाअंतिम मुकाबला आई चंडिका कोपर संघ आणि जय बजरंग बिरवाडी हा संघ। यावेळेस पहिला चेंडू आपण बघतोय अमित पाटील ब्लॉक हॉलला डेरिव्ही हाताळली गेली होती। दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये साईश आणि त्यानंतर रोहन याला आपण बघू शकताय। रोहन याचा उल्लेख करायचा झाला तर पहिलं अर्धशतक याच फलंदाजाच्या नावावर बघायला मिळालं। पहिल्या दिवशी काय जबरदस्त खेळ आकारला गेला होता तोच फलंदाज रोहन बघायला मिळतोय। परंतु दिवस वेगळा आहे, प्रेशर वेगळं असतं फायनलचं, इथून चांगला खेळ करावा लागणार आहे। आणि त्यानंतर मनोज पाटील माहिती पोहोचवत असताना अग्री चषक बिरवाडीमधनं एक शतक सुद्धा त्याच्या नावावर आहे। यावेळेस ऑन साइडला क्षेत्ररक्षक तैनात, कुठल्याही प्रकारची चुकी होत नाहीये। फायनलच्या मुकाबल्यामध्ये फ्लॉप शो बघायला मिळतोय। रोहन बॅक टू द पॅव्हिलियन गॉन। जगातील सर्वात मौल्यवान रत्न असेल तर ती आहे आपली मेहनत आणि आयुष्यात सर्वात महत्त्वाचा साथीदार कोण असेल तर ती आहे आपला आत्मविश्वास, सेल्फ कॉन्फिडन्स ज्याला आपण सातत्याने म्हणतोय। या दोन्ही गोष्टी जर तुमच्यामध्ये असतील तर जगामध्ये अशी कुठलीही गोष्ट नाहीये जी अशक्य त्याला आपण शक्य करू शकत नाहीये। एक धावेंवर एक गडी बाद आपण बघतोय। रोहन नक्कीच पहिल्या दिवशी काय जबरदस्त खेळ आकारला गेला होता, परंतु यावेळेस फायनलचा प्रेशर मी म्हटलंच होतं, दिवस वेगळा आहे, काळ वेगळा आहे, संघ वेगळा आहे, इथून परफॉर्मन्स सुद्धा वेगळा करावा लागेल। कारण की विजेते कुठलीही गोष्ट वेगळी करत नाही, विजेते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात, म्हणूनच ते विजेते असतात। जय बजरंग बिरवाडी हा संघ एक या धावसंख्येवर आपण बघतोय। फलंदाज न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील पाटील, डॉन या नावाने जास्तीत जास्त पंचक्रोशीमध्ये ओळखला जातो तोच फलंदाज। मैदानाच्या आतमध्ये डॉन जसा आला डॉनगिरी दाखवत असताना सुपर स्ट्रोक, जब तक तोडेगा नहीं तब तक छोडेगा नहीं, 6 धावा। धन्यवाद नक्कीच परशुरामजी पाटील या षटकारा
चेंडू गणित तुम्हाला षटकार किंवा चौकार मारता येणार नाहीये, त्या कारणास्तव सन्मान देणं सुद्धा खूप गरजेची गोष्ट. यावेळेस ऑन साइडला बॅकलिपचा परिपूर्ण उपयोग. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी डीसी तैनात आहे, परंतु चुकी घडते, चुकीला माफी नाहीये. चेंडू निघून जातोय. 6 धावा. अच्छे गेंदों का सम्मान करो, बुरे गेंदों का अपमान करो, हे सूत्र हाताळत असताना मैदानाच्या आतमध्ये सुपर स्ट्रोक, आकुटप्प्याचा चेंडू आणि नक्कीच फोर्स केलं पंकज याने. जबरदस्त फटका मिड विकेटच्या दिशेने. 6 धावा. यावेळेस फुललेंची डिलिव्हरी आपण बघतोय. लॉंगरला सूरज जो तैनात आहे तो फेकी करतोय. ॲक्युरेट पद्धतीने आपण बघतोय. वन बाउन्सने गॅदर केलं जाईल. 1 धाव स्कोर कार्डवर अंकित केली जाईल. धावसंख्या 15. या धावसंख्येवर आपण बघताय प्रथमतः फलंदाजी करत असताना जय बजरंग बिरवाडी हा संघ मेगा फायनलचा थरार. मैदानाच्या आतमध्ये 2 संघ आमने सामने. एक संघ नक्कीच पालघर तालुक्यामधून बिलॉंग करतो, तर एक संघ वसई तालुक्यातून बिलॉंग करत असताना यावेळी आतमध्ये चेंडू वळतोय. थोडासा आपण बघतोय या पिचिंग लेग स्टंपच्या बाहेर जात असताना पंच दर्शवतायत लेग बाईटचा सिग्नल. मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय 1 धाव ही स्कोर कार्डवर अंकित केली जाईल. 16 या धावसंख्येवर स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय. स्वप्नील पाटीलकडे थोडंसं मात्र प्रेक्षकांचं लक्ष होतं. नक्की षटकार आला होता, परंतु थोडंसं निराश केलं. अजून सुद्धा मैदानावर तग लावून ठेवायला पाहिजे होतं. मोठे स्ट्रोक आले असते, परंतु नक्कीच थोडंसं मागे जात असताना धावसंख्या 16 या धावसंख्येवर काही हरकत नाहीये. अजून सुद्धा साईश मैदानाच्या आतमध्ये उपस्थित आहे. यावेळेस ऑन साईडला फटका मात्र सुरेख नाही आहे. टायमिंग व्यवस्थित, परंतु नक्कीच आपण बघतोय वर्डिश लॉंगनच्या दिशेने चेंडू निघून जातोय. तत्पूर्वी दुसऱ्या धावेसाठी वळालेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 18 या धावसंख्येवर आपण बघू शकताय. आज घरच्या मैदानावर नक्कीच चॅम्पियन बनण्याची संधी आहे, कारण की मागील आपण 5 पर्व हाताळले. या 5 पर्वामध्ये 4 वेळा मात्र रनरअप राहिला आहे जय बजरंग बिरवाडी हा संघ. मात्र पहिल्यांदा ही संधी निवडून आली आहे. या संधीचं सोनं करावं लागेल, कारण की सुरुवात चांगली झाली आहे. 18 धावा नो डाऊट. 1.5 चेंडूंच्या खेळानंतर इथून मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल. यावेळेस ऑन साइडला बॅकलिपचा परिपूर्ण उपयोग आहे. चेंडू निघून जाईल का, परंतु जबरदस्त प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवलं जातं डीसी यांच्या मार्फत. जबरदस्त एफर्ट फायनल मध्ये मात्र 100% एफर्ट देत असताना, परंतु तेवढीच चाणाक्ष रनिंग बिटवीन द विकेट आपण बघतोय. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाज 3 धावा सहजरितीने कंप्लीट केल्या जातात. या 3 संघाची धावसंख्या आपण बघतोय प्रॉपरली जाऊन पोहोचले 21 या धावसंख्येवर. करंट रन रेटचा विचार करायचा झाला तर 10.50च्या सरासरीने मात्र फलंदाजी करतोय बिरवाडी हा संघ. अजून सुद्धा 2 षटक येणं शेष आहे. या 2 षटकांमध्ये काय घडेल, काय बिघडेल, तत्पूर्वी आपण देऊया डीजेला संधी आणि लगेच येऊया मैदानाच्या आत.
रन्स ऑन बोर्ड. थँक्यू डीजे. शेवटचं आणि अंतिम षटक धनेश चौधरी गोलंदाज आपण बघतोय ओ द विकेटने. यावेळेस आपण बघायचं झालं तर नक्कीच लिव्ह केला गेला आहे चेंडू आणि नक्कीच पंच आपण बघतो. या अगोदरच तुम्ही शफल झाले त्यानंतर आपण चेंडू लिव्ह केला तर नक्कीच आपण पंचांकडे दाद मागतायत. ही महत्वाची भूमिका नाही आहे कारण की नक्कीच तुम्ही जेव्हा जेव्हा शफल होतात तेव्हा तेव्हा बेनिफिट ऑफ डाऊट जास्त करून गोलंदाजाला मिळतं. यावेळेस ब्लॉकरला डेरिव्ही हाताळली जाते. लॉंगॉनला खेळून काढलं जाते. सूरज त्या चेंडू खाली येत असताना दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहेत. सॅक्रिफाईस विकेट नक्कीच म्हणावी लागेल. अमित पाटील स्वतः त्या ठिकाणी मात्र धवचितच्या स्वरूपाने बाद करत असताना एक धाव नक्कीच स्कोरकार्ड अंकित केली जाईल. 2 चेंडूंचा खेळ कंप्लीट झालेला आहे. अजूनही 4 चेंडूंचा खेळ न शेष आहे. मेगा फायनलचा थरार नो डाऊट आहे परंतु इथून चांगली धावसंख्या उभारावी लागेल. या शेवटच्या षटकामध्ये 2 ते 3 मोठे फटके जरी आले या 4 चेंडूमध्ये तरी सुद्धा एक फायटिंग टोटल बघायला मिळेल कारण की समोरचा संघ सुद्धा तेवढाच मातब्बर आहे. सुंदरशा वातावरणामध्ये आपण लगातार 3 दिवस धनेश चौधरी याला आपण बघू शकतात गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होईल ओ द विकेटने. यावेळेस मेजवानी आली होती परंतु नक्कीच फलंदाज बीट तदनंतर आपण बघतो यष्टीरक्षक सुद्धा बीट आणि खेळाडू सुद्धा बीट होत असताना आणि मूल्यवान क्षणी या 5 धावा एक एनर्जी देऊन जातील बिरवाडी अ या संघाला. चेंडू फरार 4 धावा. धन्यवाद. कराग्रे वसते लक्ष्मी कर मुले सरस्वती कर मध्ये तू गोविंद प्रभाते कर दर्शनम. फ्रीडचे सिग्नल मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या 37. फ्रीडच्या चेंडूवर गुड कमबॅक जबरदस्त पद्धतीने डीसी यांच्या माध्यमातून अगोदरचा चेंडू बीमर हाताळला होता परंतु या चेंडूवर चांगलं कमबॅक बघायला मिळतोय. साईश थोडंसं स्ट्रगल करत असताना मैदानाच्या आतमध्ये कारण की आतापर्यंत प्रॉपरली मोठे फटके येत नाहीये साईशच्या बॅटमधनं. फ्रीडच्या चेंडूवर सुद्धा आपण बघतोय निर्धाव चेंडू जात असताना. यावेळेस आपण बघतोय बराचसा ऑफस्टमच्या बाहेर हा चेंडू रीच होईल. धावा कुठल्याही पद्धतीने होत कशाही होत परंतु धावा येणं खूप गरजेची गोष्ट आहे बिरवाडी अ या संघाकरिता. 38 अजून सुद्धा 2 चेंडूंचा खेळ येणं शेष आहे. या 2 चेंडूवर मात्र पहिली इनिंग्स कशा पद्धतीने कन्वर्ट होईल हे बघण्यासारखी गोष्ट. यावेळेस आईसीबी क्या हवा चले साइश क्या है ये सबको पता चले. जबरदस्त स्ट्रोक 6 धावा. धन्यवाद. नक्कीच ओव्हर पिच चेंडू आणि ओव्हर पिच चेंडूला मैदानाच्या आतमध्ये थारा नाहीये. शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकातील. यावेळेस आपण बघतोय फुल टच चेंडू ऑन साईडला वळवलं जात आहे. स्क्वेअरलेगचा क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि नक्कीच आपण बघतोय प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवत असताना कारण की चाणक्य आहे अमित पाटील. एक धाव नक्कीच स्कोर कार्डवर अंकित केली जाईल. एका धावेनिशी धावफलक आपण बघतोय 45 या धावसंख्येवर आणि 46 धावेंचं एक फायटिंग टोटल नक्कीच आपल्याला बघायला मिळतंय. जय बजरंग बिरवाडी अ हा संघ 45 धावा
आणि 46 धावांचं लक्ष्य हे समोर आहे. चला डोंट वेस्ट द टाइम, कारण की सूर्य आपण बघतोय जवळजवळ असताना जात असताना त्या कारणाचं बॅड लाईट मैदानाच्या आतमध्ये येईच्या अगोदर आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या अशी मी विनंती करेन. जय बजरंग बिरवाडी अ हा संघ चांगली फायटिंग टोटल आहे. प्रथमतः चॅम्पियन होण्याचा मान मिळवला जाईल का बिरवाडी अ या संघाला, का प्रथमतः चॅम्पियन होईल कोपर हा संघ, हे सुद्धा बघण्यासारखी गोष्ट आहे. क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खूप जोमाने आणि संयमाने रंगत असताना तत्पूर्वी मात्र नक्कीच मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. मी विनंती करेन नक्कीच स्वप्नीलजी पाटील, तदनंतर या स्पर्धेचे जे मुख्य संचालक आहे सचिनजी ठाकूर यांना मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करेन की मला या ठिकाणी आपण बोलवलं आणि मला बोलण्याची संधी दिलीत, त्यासाठी मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करेन. यानंतर आपण जाऊया सेकंड इनिंगला जोपर्यंत सुरुवात होईल मेगा फायनलच्या सामन्यामध्ये आपण ऐकूयात आमचे साथी समालोचक मनोज पाटील यांना. थँक्यू. अप्रतिम आपण बघतोय जबरदस्त कॅमेऱ्यामध्ये टिपलं जात आहे. सूर्याचा अस्त होताना मात्र काही जबरदस्त आणि ते 4 फ्लॅग आपल्याला बघायला मिळतात. काही जबरदस्त अप्रतिम, खरोखरच कौतुक करावं लागेल बंटी यांचं, कारण हीच पाटील नेटवर्कची खासियत आहे. जेव्हा आपण बघितलं की राष्ट्रगीत सुरू होतं तेव्हा सुद्धा काही जबरदस्त एक एक दृश्य टिपला होता. कोण राष्ट्रगीत गुणगुणत होतं कोण नाही हे मात्र पूर्ण कॅमेऱ्यामध्ये बंदिस्त केलं जायचं. ही कॅमेरामॅनची खरी ताकद आहे. त्याच्यामुळेच पाटील नेटवर्क नुसतं नाव नाही तर एक ब्रँड तयार झालंय आणि ह्याचंच कारण आपण बघतोय की बंटी कुंभार अँड मुनीत कुडू यांना मात्र सॅल्यूट असेल. तसेच आमचे जतीन केणी अँड साहिल पाटील यांचं सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय. सकाळच्या सत्रामध्ये आपण बघितलं, संध्याकाळच्या सत्रात ड्रोन कॅमेरा घेऊन आले होते पाटील नेटवर्कचे सर्व नितेशजी पाटील साहेब, त्यांचं सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतात. महेश आणि अमित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा मात्र सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. जे प्रेक्षक जे श्रोते जोडले गेलेत या सामन्यांच्या दरम्यान त्यांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतःकरणापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. अग्री समन्वयक मंडळ शाखा बिरवाडी आयोजित अग्री चषक बिरवाडीमध्ये आलेल्या सर्वांचं पुन्हा एकदा संध्याकाळच्या सत्रामध्ये शेवटच्या सामन्यामध्ये शेवटच्या डावामध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतोय. खूप छान पाटील नेटवर्क टीम, खरोखरच मंगलदाची गरज साहेब आपलं पुन्हा एकदा आम्ही आभार व्यक्त करतोय की तुम्ही प्रत्येक खेळाडूला प्रत्येक समालोचकाला प्रत्येकाचं इथे योगदान आहे त्या प्रत्येकाला तुम्ही शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यांचं, त्यामुळे तुमचं आम्ही आभार व्यक्त करतोय. कारण तुमच्याकडून सुद्धा खूप प्रेम मिळतंय आम्हाला, तुमच्यामुळेच ऊर्जा मिळते बोलायला. आणि खरोखरच माकडे प्रीमियर लीग आम्ही हाताळली होती. शेवटच्या दिवशी आम्हाला घेऊन गेले आपल्या चायनीज सेंटरवर, ते सुद्धा आम्ही आवर्जून सांगतोय. त्याबद्दल तुमचा आम्ही आभार व्यक्त करतो. धन्यवाद. सामन्याला होते सुरुवात, दुसऱ्या डावाला होते सुरुवात. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. अंतिम सामन्यातील शेवटचा डाव पहिले षटक घेऊन येते अमोल ठाकूर. एकदा जोरदार टाळ्यांनी या दुसऱ्या डावाला आपण सुरुवात करूया. अमोल ठाकूर पहिला चेंडू, इथे मात्र सुरेख आणि अप्रतिम चेंडू हाताळला होता. झेल थोडासा पुढे पडला क्षेत्ररक्षकापासून आणि ह्याचंच कारण आपण बघतोय की मात्र एक धाव येताना आपल्याला बघायला मिळाली. अमोल ठाकूर पहिल्या दिवसामध्ये फारशी चांगली कामगिरी झाली नव्हती, परंतु 1-2 सामन्यामध्ये परफॉर्मन्स चांगला झाला नाही तर मात्र नाव ठेवण्याची पद्धत आपल्याकडे असते. परंतु अमोल ठाकूरने मात्र दर्शवलं गेलं काही कमी नाही आणि शेवटच्या सामन्यामध्ये काय जबरदस्त मात्र गोलंदाजी केली होती पहिल्या दिवसात. यावेळेला अमोल ठाकूर इथे मात्र शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता, उजव्या खूपच बाहेर चेंडू मात्र निघून जातोय. व्हाईट बॉलचा इशारा येतोय आणि एक अवांतर धावेमध्ये मात्र भर होताना आपल्याला बघायला मिळते. धावसंख्या आपण बघितली तर 2 धावा. चेंडू क्रमांक आपण बघितला तर दुसरा घेऊन येईल अमोल ठाकूर. टॅलेंट भरपूर आहे या गोलंदाजाकडे, क्षमता आहे आणि भन्नाट वेग सुद्धा. इथे मात्र शॉर्ट ऑफ लाईन चेंडू, पुन्हा एकदा मात्र खराब चेंडूचे संकेत.
बँक बॅलन्स कमी आहे साहिल पाटील आम्हाला दर्शवतात आणि अवांतर दावेमध्ये मात्र भर होताना बघायला मिळते. म्हणजे कुठेतरी तुमच्याकडे पैसे कमी आहेत आणि इथे मात्र खर्च जास्त होताना दिसतोय. पैसे म्हणजे धावा खूप कमी आहेत आणि तुम्ही इथे खर्च अवाढव्य करतात. म्हणजे कुठल्याही गोष्टीत तुम्ही मात्र मेहनत करायची सोडून मात्र सगळे ऑर्डर करायला लागलेले आहेत. ऑर्डर करू नका, थोडेसे पायी सुद्धा प्रवास करा, चालत जा. इथे मात्र अमोलला ती मेहनत करावी लागेल, मैदानाच्या आतमध्ये चांगले चेंडू हाताळावे लागतील तरच मात्र हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल. इथे मात्र शॉर्ट लेनचा चेंडू, खूपच सुरेख चेंडू बघायला मिळाला. रोशन पुढे सरसावला, चेंडूला क्षेत्ररक्षण केलं, फेकलं. बघा रोशनच्या मागे रोहन, रोहनच्या मागे सारंग. म्हणजे ही खरी ताकद आहे, कारण एकाच्या हातून चेंडू सुटला तर दुसरा पकडेल, दुसरा नाही तर तिसरा. म्हणजे ही अंतिम सामन्याची खरी रंगत बघायला मिळते आपल्याला. अप्रतिम क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. म्हणजे जिंकण्याच्या उद्देशाने मात्र क्षेत्ररक्षण करताना आपल्याला क्षेत्ररक्षक बिरवाडीचे बघायला मिळतात. पुन्हा एकदा मात्र अमोल ठाकूर, इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक, परंतु मात्र क्षेत्ररक्षक नाही तर प्रेक्षक होता. मुकेश ठाकूरचं सुद्धा कौतुक करावं लागेल, कारण थोडा वेळ का होईना पण असं वाटलं होतं की झेलबाद होतो की काय आता फलंदाज, परंतु प्रेक्षक होता आणि प्रेक्षकांनी का होईना परंतु स्माईल आणली होती चेहऱ्यावर, ते म्हणजे बिरवाडींच्या प्रेक्षकांच्या. अप्रतिम आपण बघतोय. मुकेश ठाकूर दर्शवतात की हा षटकार आहे. 6 धावेनंतर धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 10 या धावसंख्येवर. 3 चेंडूंचा खेळ होतोय, 10 धावा ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतात. अमित पाटील कोपरचा खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय, मॅन इन फॉर्म आपल्याला बघायला मिळतोय. पुन्हा एकदा मात्र अमोल गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र सुरेख अप्रतिम आपण बघतोय. बघूया डायरेक्ट पैकी संकल्प. पहिल्या दिवसामध्ये संकल्प नव्हता, परंतु इथे मात्र प्लेइंग 11 मध्ये जागा मिळालेली आहे. आग्री प्रीमियर लीगचा काय तो जबरदस्त झेल संकल्पने घेतला होता, परंतु दुर्दैव असं की तो चेंडू मात्र नो चेंडू घोषित केला होता. आणि जबरदस्त, परंतु झेल काय सुरेख घेतला होता. अप्रतिम धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 10 धावा, 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय. पुन्हा एकदा मात्र अमोल ठाकूर हा गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र अमित पाटील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत होता, चेंडू मात्र निघून जातोय साईश ठाकूरच्या हातामध्ये. साईश ठाकूर असं दर्शवतोय की बॅकअपसाठी कोणीतरी आलं असतं, मी डायरेक्ट फेकी केली असती. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 10 वर स्थिरावलेली आहे. 2 चेंडू निर्धाव फेकलेत. कमबॅक केलेला आहे अमोलने. ह्या चेंडूवर मात्र कमबॅक केलं तर मात्र सामना पुन्हा एकदा रंगतदार स्थितीत बघायला मिळेल. अमित पाटील ह्या खेळाडूचा विकेट खूप काही सांगून जाईल. पुन्हा एकदा अमोल, फुलटॉस चेंडू, विकेट सोडा. इथे तर नो चेंडू आलाय. म्हणजे पुन्हा एकदा आपण बघतोय 2+1, 3 धावा येतील. डोक्यावर हात देऊन काही होणार नाही. हाताची बोट आहे ती चेंडूवर व्यवस्थित पकडावी लागतील, कारण चेंडू हातातून सुटायला सुरुवात झालेली आहे. ही चेंडू सुटून फायदा नाही, कदाचित ही मॅच सुद्धा सुटू शकते. म्हणून पूर्णपणे ग्रीपने मात्र चेंडू हाताळावा लागेल. अमोल पुन्हा एकदा मात्र थोडंसं दडपण आपल्याला बघायला मिळतोय चेहऱ्यावर. इथे मात्र मोठा फटका, चेंडू आपल्याला बघायला मिळतोय सीमारेषा पार. षटकार, 6 धावा. जबरदस्त. मात्र धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 18 चेंडू आणि 27 धावांचं लक्ष समोर आहे. मुनत कुडू कॅमेरामॅन आपण बघतोय जबरदस्त अप्रतिम. मात्र पक्षांना टिपलं जातंय. बंटी यांचं सुद्धा आम्ही कौतुक करू. काय सुरेख आणि अप्रतिम दृश्य मात्र दाखवली जातात या स्पर्धेच्या माध्यमातून. खूप वर्षानुवर्ष मात्र ही लाईव्ह आपण बघणार आहोत ही स्पर्धा.
कारण कोणी षटकार मारले, चौकार मारले, ह्या क्लिप मात्र काढून उद्या व्हॉट्सअप स्टेटसला मात्र आपल्याला बघायला मिळतील नक्कीच. किरण यांनी मात्र खूप छान होते छायाचित्र अशी कमेंट्स केली. पाटील नेटवर्कला सुद्धा खूप मात्र शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्या सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. या वेळेला आपण बघतोय जबरदस्त अप्रतिम ऑल द बेस्ट दोन्ही टीमला मात्र शुभेच्छा दिलेल्या आहेत. साईश ठाकूर इथे मात्र सुरेख फटका बघायला मिळतोय. महेशच्या बॅटमधून एकदा येताना रोहन पुढे सरसावला. रोहनने मात्र क्षेत्ररक्षण केलं चेंडूला आणि फेकलं, तोपर्यंत एकदा येताना आपल्याला बघायला मिळते. अप्रतिम आपण बघतोय जबरदस्त 26 धावांची गरज आहे 17 चेंडूमध्ये. साईश ठाकूर टेनिस क्रिकेटमध्ये खूप मोठं नाव झालंय. साईश ठाकूर नुसतं नाव नाही तर हळूहळू ब्रँड होत चाललेला आहे आणि खराब चेंडू फेकलाय. या दरम्यान मात्र थोडंसं प्रेशर आहे कारण फलंदाजाने धावा थोड्या कमी लावलेल्या आहेत धावफलकावर. साईश स्वतः सलामीला गेला होता. एक षटकार फक्त त्याच्या बॅटमधून आलाय, म्हणजे अपेक्षा होत्या त्या पूर्ण होताना दिसत नाही. परंतु साईशने काही जबरदस्त कमी वयामध्ये खूप उंची गाठलेली आहे टेनिस क्रिकेटमध्ये. इथे मात्र उजव्याशीच्या बाहेरचा चेंडू, पुन्हा एकदा खराब चेंडू आणि फलंदाज जागच्या जागी उभा असल्या कारणाने मात्र आपण बघतोय पंचांना कुठलीही अडचण होत नाही चेंडू खराब देण्यासाठी. अवंतर धावेमध्ये भर होताना आपल्याला बघायला मिळतात. जर लेदर क्रिकेट खेळणारे गोलंदाज अशा पद्धतीचे वाईट चेंडू जर फेकत असतील तर आपल्यासारखे का नाही फेकणार. रोजची नेट प्रॅक्टिस असते, अनुभव आहे, चांगल्या मैदानावर खेळण्याचा सराव असतो. गोलंदाज पुन्हा एकदा साईश लगातार तिसरा. आता मात्र कदाचित बक्षीस येईल प्रेक्षकांकडून. साईश 3 चेंडू निर्धाव फेकलेत. आम्ही वारंवार सांगतोय की तुमच्याकडे धावा खूप कमी आहेत, चेंडू जास्त शिल्लक आहेत. 17 चेंडू 23 धावा. एकही चेंडू न टाकता 3 धावा समोरच्या संघाला खर्च बहाल केलेल्या आहेत. अशी दानशूर वृत्ती मी आजपर्यंत कोणत्याही गोलंदाजाची बघितली नाही. या वेळेला बघा, इथे बघा मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय. बघू, स्वप्नील पाटीलने अपील केलाय, पंच मात्र तटस्थ आहेत आणि इथे मात्र अमित पाटीलच्या हातामधून मात्र बॅट निघून गेलेले आहे. इथे मात्र बघूया, जबरदस्त अप्रतिम चेंडू हाताळला होता. या वेळेला मात्र सुरेख फटका, सुरेख क्षेत्ररक्षण आणि सुरेख फेकी सुद्धा. स्वप्नील पाटील यांचं कौतुक करावं लागेल. चेंडू अंगाला अडवला, नाहीतर अजून एक धाव गेली असती. सुरेख आणि अप्रतिम क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळालं. अप्रतिम आपण बघतोय जबरदस्त मात्र मैदानाच्या आतमध्ये सामना रंगताना आपल्याला बघायला मिळतोय. 15 चेंडू 22 धावा. साईश ठाकूर पुन्हा एकदा मात्र गोलंदाज. इथे मात्र सुरेख फटका बघायला मिळतोय. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावला. सारंग आणि थोडंसं मात्र फंबलिंग झाला आणि याचंच कारण आपण बघतोय 2 धावा येताना आपल्याला बघायला मिळतोय. सारंगकडून फारशा चुका होत नाही, परंतु आज मात्र अंतिम सामना आहे आणि घरचे प्रेक्षक आहेत, त्यामुळे थोडंसं दडपण आहे. जर हाच सामना दुसऱ्या गावामध्ये असता तर कदाचित बिरवाडी संघ मजबूत ठरला असता, कारण बोलायला कोण नाही. गोलंदाज पुन्हा एकदा मात्र गोलंदाजी मार्कवर 14 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे विजयासाठी. इथे मात्र आपण बघतोय जबरदस्त महेशच्या बॅटमधून एक धाव येताना आपल्याला बघायला मिळतोय. संकल्पने सुद्धा तीच चुकी केली, परंतु इथे मात्र स्वप्नील पाटील, क्या बात है, तिन्ही स्टंप मात्र जोरात उडवलेले आहेत आणि इथे मात्र गडी बाद होताना आपल्याला बघायला मिळतोय. महेश, चला मोजे घेऊन जायचं आहे अमित पाटील यांच्यासाठी. आणि इथे मात्र आपण बघतोय विकेट नंबर 1 आपल्याला बघायला मिळतोय. रोहिदास मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळेल. मागील 2 सामन्यामध्ये काही जबरदस्त फलंदाजी झाली होती. रोहिदासच्या बॅटमधून मोठे फटके आले होते आणि धावसंख्या आता 13 चेंडू आणि 19 धावांचं लक्ष्य. सामना अंतिम असल्या कारणाने 13 चेंडू 19 धावा म्हणजे सामना पूर्णपणे बॅलन्सिंग बघायला मिळतोय. अंधार थोडासा पडलेला आहे, थोडी घाई करा मित्रांनो.
बँजो प्रेमी पीपी यांच्याकडून दोन्ही संघांना शुभेच्छा. ड्रीम बॉयज साखरे धन्यवाद. यावेळी आपण बघतोय जबरदस्त आणि अप्रतिम मुकाबला मैदानाच्या आतमध्ये. साईश ठाकूर इथे मात्र सुरेख डिलिव्हरी बघायला मिळाली. कमबॅक केलंय. लगातार 3 चेंडू खराब फेकल्यानंतर काय गुड कमबॅक आपल्याला बघायला मिळतोय. आणि साहजिक आहे स्वप्नील पाटीलचं चिन्ह, कारण या चेंडूवर जर बॅकअपसाठी क्षेत्ररक्षक आला असता तर कदाचित डायरेक्ट हिटने अमित पाटील माघारी गेला असता आणि सामन्याचं चित्र बदललं असतं. 12 चेंडू आणि विजयासाठी 19 धावा. कमॉन डीजे. धन्यवाद विजय. थँक्यू. धन्यवाद. आताच आपल्या मुख्य मंचावर उत्तम पिंपळे साहेब विराजमान झालेले आहेत. त्यांचा मी शब्दसमूहाने स्वागत करतो. तसंच मी विलाजिगिनी साहेबांना की त्यांनी आपलं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. माननीय श्री उत्तमजी पिंपळे साहेब, उपजिल्हा प्रमुख शिवसेना. उत्तम पिंपळे साहेब, माजी जिल्हा प्रमुख शिवसेना. धन्यवाद पिंपळे साहेब, आपण वेळात वेळ काढून आम्हाला सहकार्य केला. धन्यवाद. बॅक टू मनोज. थँक्यू. सचिनजी ठाकूर साहेब, आपण बघतोय जबरदस्त अप्रतिम लेग बिफोरचा अपील आपल्याला बघायला मिळाला होता. इथे पंकज ठाकूर सुरेख आणि अप्रतिम आपण बघतोय. उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर चेंडू होता. ऑफस्टंप मिसिंग आपल्याला बघायला मिळाला. पंकज ठाकूर हसमुख पंकज म्हणून ज्याची ओळख निर्माण झाली, कारण सतत हसत असतो हा खेळाडू. कुठल्याही प्रकारचं दडपण न घेता पंकज मात्र सुरेख आणि प्रभावी मारा करतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. शॉर्ट प्लेइंग चेंडू होता. इथे मात्र आपण बघतो या हवेमध्ये झेप घेतली होती. चेंडू सीमारेषा पार. चौकार. थँक्यू डीजे, थँक्यू. 9 चेंडू आणि विजयासाठी 14 धावांचं लक्ष समोर आहे. काही जबरदस्त सामना, रंगतदार स्थितीमध्ये मात्र अंतिम लढत आपल्याला बघायला मिळते. आलेल्या सर्वांचं पुन्हा एकदा आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. यावेळेला बघूया झेल होईल का. इथे मात्र संकल्पच्या पासून चेंडू खूपच दूर. चेंडू सीमारेषा पार. चेंडू होतोय हा आउट ऑफ पार्क. 6 धावांसाठी षटकार. आगरी चषक षटकार. थँक्यू डीजे, थँक्यू. आगरी चषक बिरवाडीच्या इतिहासात हे दोन्ही संघ मात्र अंतिम विजेते झालेले नाहीत. आज आपल्याला नवीन चॅम्पियन बघायला मिळेल. याआधी 2 वेळा बहाडोली संघ, 2 वेळा तेंबोडे आणि 2 वेळा बहाडोली, 2 वेळा सरपाडा आणि 1 वेळा तेंबोडे असे संघ मात्र आपण बघतोय विजयी झाले होते. आणि इथे मात्र आज नवीन चॅम्पियन बघायला मिळेल. कोपर की बिरवाडी. इथे मात्र एकदा परिपूर्ण केली जाते. 1च धाव मिळेल. सारंगचं कौतुक करावं लागेल. खूप लॉंग डिस्टन्स चेस केलं, चेंडूला अडवलं आणि चेंडूला फेकी करीत तोवर मात्र 1 धाव परिपूर्ण केली जाते. 7 चेंडू आणि विजयासाठी 7 धावा. सामना पूर्णपणे बॅलन्सिंग बघायला मिळेल. आज आपण बघतोय ठीक 7:30 वाजता संध्याकाळी मात्र दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स महिलांचा अंतिम सामना महिला इंडियन प्रीमियर लीगचा आपल्याला बघायला मिळेल. अप्रतिम आपण बघतोय. खूप शुभेच्छा या अग्री चषक बिरवाडीला आलेल्या आहेत. त्या सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतोय.
इथे मात्र सुरेख फटका बघायला मिळतोय. एकदा मात्र रोहन पुढे सरसावला, चेंडूला मात्र क्षेत्ररक्षण केलं, फेकलं. तोपर्यंत आपण बघितलं तर एक धाव. 6 चेंडू आणि विजयासाठी 6 धावा. सामना अत्यंत रोमहर्षक आपल्याला बघायला मिळतोय. आगरी चषक बिरवाडीची आतुरतेने वाट का बघत असतात प्रेक्षक आणि खेळाडू, त्याचं जिवंत उदाहरण आपल्याला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतंय. 6 चेंडू आणि 6 धावा. 3 षटकं अमित पाटील स्वतः खेळून 11 चेंडू आणि 17 धावा त्याच्या बॅटमध्ये येऊन सुद्धा सामना रंगतदार स्थितीत बघायला मिळतोय. म्हणजे 6 चेंडू आणि 6 धावा. चला प्लीज थोडीशी घाई करा. जय बजरंग बिरवाडी आदरणीय परशुरामजी पाटील साहेब, शिवकृपा मंडप डेकोरेटर्सचे सर्वे सर्वा यांच्याकडून प्रत्येक डॉट साठी 100 रुपये आणि प्रत्येक विकेट साठी 200 रुपयाचं कॅश प्राइज लागलेला आहे. प्रत्येक डॉट बॉल 100 रुपये. कोण आहे गोलंदाज? संजोग गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय. डाव्या हाताचा गोलंदाज संजोग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. 6 चेंडू 6 धावा. इथे मात्र अमितच्या बॅट मधून एक धाव येताना आपल्याला बघायला मिळतंय. एकच धाव मिळेल विजयासाठी. 5 चेंडू आणि 5 धावा. 2 निर्धाव चेंडू सामन्यामध्ये पूर्णपणे रंगत वाढवेल. 3 चेंडू 5 धावा असं समीकरण जर राहिलं तर मात्र प्रेक्षक नख कुरतडायला सुरुवात करतील. 5 चेंडू आणि 5 धावा. कशा पद्धतीने मात्र संजोग गोलंदाजी करेल हे बघणं महत्वाचं असेल. 5 चेंडू मध्ये 5 धावांची गरज आहे. डाव्या हाताचा गोलंदाज संजोग गोलंदाजी मार्कवर, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र जबरदस्त प्रहार. चेंडू होतोय सीमारेषा पार. चौकार. लय जिगरी आमचा आगरी लय जिगरी. आगरी लय जिगरी आमचा आगरी लय जिगरी. शतान राबताय उन्हान तापताय. थँक्यू डीजे, थँक्यू. जबरदस्त. आगरी खरोखरच लय जिगरी आहे.